पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात एकूण 7 किल्ले आहेत. त्यापैकी एक म्हणजे चावंड किल्ला. त्याला प्रसन्नगड असेही म्हणतात. पुण्यापासून चावंड किल्ल्याचे अंतर साधारण 111 किलोमीटर आहे. आज दिनांक 30 मे 2025. तसे म्हटले तर उन्हाळा, परंतु कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व मान्सून पावसाने मागील 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले. आज पाऊस थांबला होता. वातावरणात आल्हाददायकपणा आला होता. झाडांची तृष्णा काही प्रमाणात भागल्यामुळे त्यांना टवटवीतपणा प्राप्त झाला होता. नागमोडी वळणे, गर्द झाडी आणि बऱ्यापैकी चांगले रस्ते प्रवासाचा आनंद वाढवत होते. दरमजल करीत चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. पायथ्यालाच हॉटेल प्रसन्नगड आहे. तेथे गाडी पार्क केली. येथे खाण्याची तसेच राहण्याची सोय होऊ शकते. हाच रस्ता पुढे आपल्याला चावंड गावात घेऊन जातो. येथून दिसणारा निसर्ग केवळ अप्रतिम. निसर्गाच्या संदर्भात कितीदा तुला नव्याने आठवावे ही ओळ मनात रुंजी घालत होती. ट्रेकला सुरुवात झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. सर्व गोष्टी मनाप्रमाणे झाल्या तर त्याचे प्रतिबिंब चेहऱ्यावर नक्कीच उमटते. तुम्हाला काय वाटते? पायथ्यापाशी जाणारा रस्ता गर्द झाडीतून जातो. अंगाला स्पर्श करणारा थंड वारा मन उल्हासित करत होता. गडाच्या पायथ्याशी म्हणजे जेथून पायऱ्या सुरू होतात तिथे पोचलो. पायऱ्यांचा रेखीवपणा तसेच गडाच्या संदर्भातील ऐतिहासिक माहिती, गडाचा नकाशा व इतर माहिती अतिशय व्यवस्थितपणे मांडली होती. आता किल्ला चढायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पायऱ्या खूपच स्वच्छ होत्या. आम्हाला काहीसे चुकल्यासारखे वाटत होते. नंतर लक्षात आले की गेल्या 10 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने पायऱ्या चकचकीत केल्या होत्या. पायऱ्या चढून थोडे वर आल्यावर पायथ्याला दिसणारे छोटेसे टुमदार गाव, आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि सह्याद्रीच्या रांगा फारच लोभस दिसत होत्या. आता येथून गडाचे टोक आणि तिथपर्यंत जाण्यासाठी लावलेले रेलिंग दृष्टीपथात येत होते. हाच येथून गडावर जाण्याचा रस्ता पूर्वीपासून असावा. कडा चढ असल्यामुळे दम लागत होता. मध्यभागी पांढरा टी-शर्टमध्ये प्रदीप देव आणि मागच्या बाजूला श्रीनिवास दप्तरदार. एकाने गॉगल घातलेला नाही आहे, एकाने 30 रुपयाचा गॉगल घातलाय. निवांत क्षण. थोड्या वेळ विश्रांती घेऊन परत पायऱ्या चढायला सुरुवात केली. आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो की जिथून रेलिंगचा आधार घेऊन गडमाथ्यावर आम्ही पोहोचू शकू. ज्यांनी कोणी हे रेलिंग लावले आहे त्यांच्या कष्टाला सलाम. आता इथून थोडं रिस्की होत आहे. सांभाळून जावं लागणार आहे. चला, काही तसा विषय नाही आहे. लांबून रेलिंग लावलेली असल्यामुळे सहज वर जाता येईल असे वाटते, पण प्रत्यक्षात मात्र रेलिंगच्या साह्याने कडा चढणे जरा अवघडच आहे. सोपं नाही आहे, थोडं कठीणच आहे. तसं सांभाळून मनोज. रेलिंगचा टप्पा पूर्ण झाल्यावर मोठमोठ्या पायऱ्या लागतात. 2 पायऱ्यामधील उंची खूपच जास्त आहे. त्या काळात या पायऱ्या गडाच्या पायथ्यापर्यंत असाव्यात,
परंतु इंग्रजांनी किल्ल्यांवर तोफगोळ्यांचा मारा करून या पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकल्या. पायऱ्यांचा हा टप्पा पूर्ण केल्यानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य दारापाशी येतो. येथे वाऱ्याचा झोत जास्त असून थंडगार वाऱ्यामुळे आलेला शिणवटा लगेच निघून जातो. या ठिकाणी फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. उंचीवर थंडगार वाऱ्यांच्या सानिध्यात ओंकार साधना केली आणि पुढे मार्गस्थ झालो. हा गडाचा मुख्य दरवाजा असून त्यावर गणेशपट्टी दिसून येते. दरवाजाच्या पायऱ्या चढून वर आलो. सुरुवातीलाच एक छोटी तोफ गाड्यावर व्यवस्थित लावून ठेवलेली आहे. किल्ल्यावर अनेक पाण्याची टाके आहेत. हे त्यापैकीच एक. येथून पुढे आम्ही सावंड देवीच्या दर्शनाला निघालो. किल्ल्याच्या माथ्यावर एक छोटे देवीचे मंदिर आहे. सकाळचे ऊन आणि हिरवीगार झाडी यातून मार्ग काढत आम्ही मंदिरापाशी पोचलो. मंदिर छोटेसे असून ते व्यवस्थित रंगवलेले आहे. मंदिरात चावंड देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे. काही मूर्त्यांचे भग्न अवशेष येथे बघता येतात. खूप वारा आहे इथं. टोकावर येऊन थांबलो. डोंगराच्या किल्ल्याच्या टोकावर आहे. भन्नाट वारा आहे. गार वारा आहे. गडाच्या टोकावर गार वाऱ्याच्या सानिध्यात करवंदाचा आस्वाद घेणे याचा आनंद काही औरच. तेथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला शिवकालीन शौचालय बघता येते. तेथून पुढे निघालो. रस्त्यात परत एक मोठे पाण्याचे टाके दिसले. गडावर दोन महत्त्वाच्या वास्तू आजही आपल्या इतिहासकालीन वैभवाची साक्ष देत उभ्या आहेत. त्यातीलच ही एक पुष्करणी. या पुष्करणीच्या उजव्या बाजूला 8 कोनाडे असून त्यात देवी देवतांच्या मूर्ती आहेत. या पुष्करणीला शंकराचे मंदिर असावे, परंतु त्याचे आता फक्त भग्न अवशेषच पाहता येतात. या पुष्करणीची रचना ही गतवैभवाची साक्ष देते. येथून पुढे गेल्यावर दुसरी महत्त्वाची आणि भव्य वास्तू म्हणजे सप्तमातृका. सप्तमातृका म्हणजे एकमेकाला जोडलेली 7 पाण्याची टाके. या सर्व टाक्यांमध्ये पाण्याची पातळी एक समान भासते. मुख्यतः किल्ल्याच्या बांधकामासाठी जो दगड काढला जातो तेव्हा या पाण्याच्या टाक्यांची निर्मिती होत असते. परंतु याचे 7 भाग का केले असावे हे एक न उलगडणारे कोडे.
या टाक्यांमध्ये उतरायला पायऱ्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे सुबक अशी कमानही बघता येते. ह्या स्थानावरून पुढे गेल्यावर आपल्याला माणिकडोह धरणाचा जलाशय आणि त्याचा विस्तृत आवाकाही बघता येतो. हे धरण जुन्नरजवळील कुकडी नदीवर बांधलेले आहे. येथून पुढे गेल्यावर अजून 2 पाण्याच्या टाक्या लागतात. एकंदरीतच गडावर अनेक पाण्याच्या टाक्या असून शिवकाळात गडावर बराच राबता असेल यात काही शंका नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगाचे विहंगम दृश्य येथून बघता येते. सर्व बघून झाल्यावर मुख्य दरवाज्यातून बाहेर पडून परतीच्या मार्गाला लागलो. खाली आहे. उतरायला थोडासा अवघडच आहे. एवढं नाही आहे पण आहे थोडं उतरायला अवघड. चला मनोज, प्रदीप, शशिकांत उतरताना छत्रपती शिवाजी महाराज की जय. बजरंगबली की जय. शशिकांत हाय कर. जय असो. शशिकांत हाय कर. हाय. हा पहा शशिकांत. प्रदीप हाय कर. हॅलो. हा पहा प्रदीप आणि हा पहा मनोज. हॅलो. याला पकडत आहे. हो, हो, पकडत. हळू 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 हळू. खाली उतरून पायथ्याशी आलो. स्थानिक छोट्या मुलांकडून आंबे विकत घेऊन त्यावर ताव मारला. सुरुवातीला गडाच्या पायथ्यापाशी 1 नाईट स्टे करायचा असे ठरले होते, परंतु काही कारणामुळे हे शक्य झाले नाही. तेव्हा आणलेला नवीन टेंट याचं काय करायचं हा प्रश्न होता. तर टेंट आणलाच आहे तर लावून बघू असे म्हणत टेंट लावायचा प्रयत्न सुरू झाला. आपण इथे प्रसन्नगडाला आलेलो आहोत. मनोज, प्रदीप, शशिकांत, श्रीनिवास असा हा नयनरम्य परिसर. आणि त्याच्यात बघतो ते काय, हा तर टेंट. आणि हा टेंट किती मोठा असावा. तुम्ही बघितलं 4 जण झोपू शकतात. आणि इथं केबिन, इथं किचन आहे. मित्रांनो, टेंट मध्ये बसून कसं वाटतंय? फार भारी वाटतं. थोडं गरम होत आहे आता, हवा कमी आहे. पुढच्या वेळेला फॅनची व्यवस्था करावी लागेल आपल्याला. इथे एसी किंवा फॅन लागेल टेंट मध्ये. करेक्ट. पण ही जी तुम्ही मेहनत घेतली ना टेंट लावण्याची, आपण तुम्ही तो छान झालंय. उत्तम आहे. चांगला बांधला. पहिल्या प्रयत्नात चांगला केला. पहिल्या प्रयत्नांमध्ये फारच छान झाला आहे तो. सोबत शेगडी आणि इतर खाद्यपदार्थ बरोबर आणले होते. तेथे मॅगी बनवून त्यावर यथेच्छ ताव मारला. सोबत पाणीपुरीचे सामानही आणले होते. अशा तऱ्हेने मॅगी आणि पाणीपुरीवर ताव मारून ट्रेकची सांगता झाली. आहे ना, चालेल ना. पाणीपुरी आपली कुठं पण 1 नंबर.
एक नंबर खूप झाले खूप झाले